आहे. तर आता आपण बीट गाजराचा हलवा कसा करतात ती रेसिपी बघूया. अतिशय सोपी आहे, तर बघूया आपण. तर मी आता हलव्यासाठी लागतं ते साहित्य घेतलेलं आहे. इथं गूळ घेतलेला आहे, मनुके आणि मनुके आणि चारोळी घेतलेली आहे. इथं बीटचा किस करून घेतला आहे. फोडणीसाठी तूप घेतलेलं आहे आणि साखर. एवढंच साहित्य आपल्याला पुरेसं आहे. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी कढई ठेवलेली आहे. तर आता कढईमध्ये मी तूप टाकते. कढईत तूप घातलेलं आहे. तर आता तुपामध्ये चारोळी आणि मनुके भाजून घेऊया. चारोळी मनुके भाजून झालेले आहेत. तूप पण छान तापलेलं आहे. तर गाजरचा किस टाकते मी त्याच्यामध्ये. गाजराचा किस थोडा भाजून घेऊया. गाजराचा किस भाजून झालेला आहे. 1-2 मिनटं परतून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आता बीट टाकूया. बीट पण असंच गाजरासोबत हलवून घ्यायचं. आपले दोन्ही गाजराचा आणि बीटाचा किस भाजून झालेला आहे तुपामध्ये व्यवस्थित. तर आता ह्याच्यामध्ये किसलेला गूळ टाकूया. 1 वाटी साखर टाकूया. आता थोडंसं याला पाणी सुटेल, पण ते पाणी आपण आटवून घ्यायचं आणि मस्त असा कोरडा आपल्याला भाजून घेतल्यामुळं हलवा छान करून मिळतो. मिक्सरमध्ये थोडीशी साखर घालून वेलची पावडर करून घेऊया. मिक्सरमध्ये वेलचीची बारीक पूड करून घेतलेली आहे. तर आता आपण हलव्यामध्ये टाकूया. हलवा होत आलेला आहे. तर हलव्यामध्ये अशी चवीसाठी टाकूया. हलव्यातलं पाणी आटलेलं आहे. सुट्टा सुट्टा मोकळा छान असा गुलाबी कलरचा हलवा आपला तयार झालेला आहे. तर मैत्रिणींनो, आपला असा हा गाजरचा बीटचा हलवा तयार झालेला आहे. हा असा गाजर बीटचा हलवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.